नमस्कार मंडळी, किचनची अस्मितामध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण आरोग्यासाठी खूप फायदेशीर अशा बीटरूट पराठ्यांची रेसिपी पाहणार आहोत। बीटाचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन योग्य राहते, त्वचा चमकदार आणि सुंदर राहते। बीटामध्ये कॅलरीज कमी असतात आणि जीवनसत्व, खनिजे, प्रथिने यांसारखे पोषक तत्व भरपूर असतात। हेल्दी असण्यासोबतच बीटरूट त्याच्या लाल रंगामुळे खूप लोकप्रिय आहे आणि या बीटरूटचे पराठे चवीला खूप चविष्ट लागतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। 4 मध्यम आकाराचे बीटरूट घेतलेले आहे। 1 मोठा चमचा धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळदी पावडर, 1 मोठा बाउल गव्हाचं पीठ वजनी प्रमाणात 400 ग्रॅम, 1 वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, 1 मध्यम आकाराचा आल्याचा तुकडा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। प्रथम गॅसवर एक तवा तापत ठेवलेला आहे। त्यामध्ये धने आणि जिरे प्रत्येकी 1-1 चमचा घालून मंद आचेवर सतत हलवत परतायचे आहेत। 2 ते 3 मिनिट परतल्यानंतर धने आणि जिऱ्यांचा कलर हलकासा बदलेल आणि त्याचा छान सुवास सुटेल। धने आणि जिरे चांगले भाजून झाले की ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। पूर्णपणे थंड झाले की धने आणि जिरे मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची पूड तयार करून घेऊया। धने आणि जिरे फ्रेश भाजून घातले की त्याची टेस्ट फार छान उतरते। त्याच मिक्सरच्या भांड्यात 1 आल्याचा तुकडा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 4 हिरव्या मिरच्या याही जाडसर बारीक करून घेऊयात। चला तर मग पुढील कृतीला सुरुवात करूया। प्रथम बीटरूटच्या सर्व साली काढून घेऊयात आणि बीटरूटचा वरचा आणि खालचा भाग व्यवस्थित कट करून घेऊया। एका परातीमध्ये किसणीच्या साहाय्याने सर्व बीटरूट किसून घेऊयात। सर्व बीटरूट किसून झाले की त्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत। पाव चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, धने जिऱ्याची पावडर, आलं लसूण मिरचीची पेस्ट आणि 1 वाटी फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर। यामध्ये गव्हाचं 1 वाटी पीठ घालायचं आहे। पीठ घालताना किसामध्ये मावेल तसे थोडे थोडे करून पीठ घालायचे आहे। बीट किसल्यावर बीटाला पाणी सुटते, त्यामुळे यामध्ये पाणी घालायची आवश्यकता लागत नाही। अशा प्रकारे घट्टसर कणिक मळून घ्या। त्यात 1 चमचा तेल घालून कणिक व्यवस्थित मळून घेऊयात आणि मध्यम आकाराचे एकसारखे गोळे तयार करून घेऊयात। अशा प्रकारे सर्व गोळे तयार आहेत। चला तर मग पराठे लाटायला सुरुवात करूया। एका पोळपाटावर एका कणकेच्या गोळ्याला दोन्ही बाजूने पीठ लावून घ्या आणि हलक्या हाताने पातळसर पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा लाटताना मध्ये मध्ये थोडेसे लागले तर पीठ लावून घ्या। अशा प्रकारे आपला पराठा लाटून तयार आहे। एक तवा तापायला ठेवला आहे। तवा छान तापला की त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालून त्यावर बीटरूटचा पराठा घालून घेऊयात। वरून थोडंसं तेल लावून एकसारखं दोन्ही साइडनी भाजून घेऊयात। 4 ते 5 मिनिट पराठा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घेऊयात। दोन्ही साइडनी पराठा भाजून झाला की त्यावर अर्धा चमचा तूप टाकून फोल्ड करून सर्विंगसाठी काढून घेऊयात। अशा प्रकारे आपला बीटरूटचा पराठा तयार आहे। सर्व पराठे काढून घेऊयात। बीटरूटचे पराठे चवीला खूप छान लागतात आणि ते खूप हेल्दी आहेत। तुम्ही हे पराठ्यांची रेसिपी नक्की घरी करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका। हे बीटरूटचे पराठे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता। दह्यामध्ये थोडेसे मीठ आणि लाल तिखट टाकून हे पराठे खूप छान लागतात। अशाच प्रकारे तुम्हाला अजून कोणत्या पराठ्यांची रेसिपी पाहायची आहे ते कमेंट करून कळवायला विसरू नका। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीज सोबत किचनची अस्मितामध्ये। वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।